राधा दामोदर की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ जय धारी। जय गिरिवर जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। जय यशोदा नंदन जय ब्रज जन। जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। जय यशोदा जय यमुना तीरवनचारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। यमुना तीरवनचारी जय बिहारी। जय कुंज बिहारी। जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा जय राधा
राधा माधव जय कुंज बिहारी जय हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे गाइए जोर से हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय नरसिंहदेव जय नरसिंहदेव जय प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय श्री श्री राधा दामोदर की जय श्री प्रहलाद नरसिंह देव की जय समवेत गौर भक्त वृंद की जय ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय निताई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तथो जयाम्बुधीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय
गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं आजच्या प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये स्वागत आहे। आज मोहिनी एकादशी, उद्या रुक्मिणी द्वादशी, बुधवारी त्रयोदशी आणि गुरुवारी नरसिंह चतुर्दशी। तर फेस्टिवल सीझन किंवा उत्सवांचा सीझन प्रारंभ झालेला आहे। जसा काल लग्नाचा सीझन होता, सकाळपासून रात्रीपर्यंत जिकडं तिकडं विवाह, तसा आध्यात्मिक जीवनामध्ये भक्तांसाठी जो उत्सवाचा सीझन प्रारंभ झालेला आहे आणि भक्तांसाठी कथा आणि कीर्तन ऐकण्यासाठी कधीही मुहूर्त किंवा कोणताही काळ, विशेष अशी तिथी बघावी लागत नाही। जसं आपण भागवताच्या सुरुवातीलाच प्रार्थना करतो, नित्यम भागवत सेवया, दररोज नित्य नियमानं भागवताचं श्रवण हे प्रत्येक भक्तासाठी महत्त्वाचं आहे। चैतन्य महाप्रभू जे साक्षात कृष्ण आहेत आणि 540 वर्षापूर्वी ते पश्चिम बंगालमध्ये अवतरित झाले आणि एका भक्ताचं स्वरूप धारण करून त्यांनी भगवंतांची भक्ती कशी करावी हे स्वतःच्या आचरणावरून, स्वतःच्या उदाहरणावरून संपूर्ण समाजाला शिकवलं। 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीजी जेव्हा कृष्णनगरमध्ये होते, त्यांचा प्रचार प्रसार दौरा, आणि त्या काळात त्यांनी सुद्धा चैतन्य महाप्रभूंचा गुणानुवर्णन किंवा गुणगौरव केला। ते म्हणाले, चैतन्य महाप्रभूंनी याच क्षेत्रामध्ये, कृष्णनगर जो जिल्हा आहे त्या क्षेत्रामध्ये हरे कृष्ण महामंत्र, पूर्ण महामंत्र म्हणून, पूर्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा प्रचार केला आणि संपूर्ण विश्वभर भगवंतांची भक्ती त्यांनी प्रचारित केली। आणि त्यानंतर आजही इस्कॉनच्या माध्यमानं इस्कॉनचे सर्व संन्यासी देश विदेशात जाऊन या कृष्ण भक्तीचा प्रचार ते करत आहेत आणि त्यांच्या मुखातून निघणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे जनसामान्यामध्ये। कारण जसं भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्त्ववेते तरो जनः, जेव्हा श्रेष्ठ व्यक्ती एक कार्य चालू करतात किंवा एक कार्य करतात, मग बाकीचे व्यक्ती जनसामान्य त्या श्रेष्ठ व्यक्तीला पाहून ते शिकत जातात। यद्यद आचरती श्रेष्ठस तत्त्ववेते तरो जनः, श्रेष्ठ व्यक्तींना पाहून जनसामान्य व्यक्ती शिकत जातात। आणि आपल्यासाठी किंवा कृष्ण भावनामृत आंदोलनातील सर्व भक्तांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी की इतकं मोठ्या जनसामान्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, त्यांचे अविरतपणे प्रचार करणारे संन्यासी, या सर्वांचा गुणानुवर्णन केलं। तर ते चैतन्य महाप्रभू 540 वर्षापूर्वी जेव्हा अवतरित झाले, साक्षात कृष्ण आहेत, पण आपल्या भक्तीचा प्रचार शिकवण्यासाठी, कारण भगवंतांनी सांगितलेलं होतं यद्यद आचरती श्रेष्ठस, आणि त्याच पद्धतीनं स्वतः आचरण करून चैतन्य महाप्रभूंनी भक्तीचा जो मार्ग शिकवला। आणि चैतन्य महाप्रभू राधा कृष्ण नाहे अन्य, राधा आणि कृष्णांचं एकत्रित स्वरूप। तर ते चैतन्य महाप्रभू आपल्या संप्रदायाचे अधिष्ठाता किंवा चैतन्य महाप्रभू आपल्या संप्रदायाचे मुख्य किंवा तेच आपल्या संप्रदायाचे जनक म्हणू शकतो। तसं तर माधवेंद्रपुरींपासून चालत आला गौडीय संप्रदाय, पण चैतन्य महाप्रभूंनी शुद्ध भक्तीचे सिद्धांत त्यांच्या शिष्यांद्वारे, षड गोस्वामींद्वारे, विशेष करून रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, त्यांना भक्तीचे सिद्धांत त्यांनी शिकवले। आणि ते चैतन्य महाप्रभू म्हणतात, भक्तीचे जे 5 अंग जे आहेत, त्या भक्तीच्या 5 अंगापैकी सगळ्यात पहिला आहे नाम संकीर्तन, त्यानंतर साधू संग, भागवत श्रवण, श्री मथुरावास आणि विग्रह आराधना।
हे 5 भक्तीचे अंग आहेत. सगळ्यात पहिला भक्तीचा अंग जो आहे तो साधूंचा संग करणं, नाम संकीर्तन, त्यानंतर श्रीमद भागवत कथेचं श्रवण, श्री विग्रहांची आराधना आणि 5वं मथुरावास. आता प्रत्येक जण मथुरेमध्ये किंवा धामवास करू शकत नाही आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी प्रत्येक शहरामध्ये वृंदावन किंवा मथुरा किंवा वैकुंठाची स्थापना केली. आणि श्रील प्रभुपाद आवर्जून सांगायचे की माझे प्रत्येक मंदिर जे आहे हे वैकुंठाहून अभिन्न आहे. का? कारण कोणताही देश जो आहे, प्रदेश, त्याचा जेव्हा एक दूतावास किंवा एम्बसी तयार होते, त्या प्रदेशाचे, त्या देशाचे नियमच त्या एम्बसीमध्ये लागू होतात. जसं आपण मागच्या वेळी देखील चर्चा केली, जशी अमेरिकेचा दूतावास किंवा एम्बसी दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या त्या ठिकाणी जितकाही तो प्रदेश आहे, मग एक 25 एकर असो किंवा 50 एकर असो, जोही त्यांचा ऑफिस किंवा शाळा, जे कार्यालय वगैरे आहेत, त्या ठिकाणी लागले जाणारे नियम अमेरिकेचे आहेत. भले तो भारताचा भाग आहे, पण आहे अमेरिकेचे नियम. तिथं भारतामध्ये जेव्हा सुट्टी असते तेव्हा सुट्टी नसते. भारतामध्ये 26 जानेवारीची रिपब्लिक डे सुट्टी आहे, पण तिथं त्या दिवशी सुट्टी नसते. तिथं अमेरिकेत जेव्हा सुट्टी असते त्या दिवशी सुट्टी असते. अमेरिकेचा सिलेबस, अमेरिकेचं टायमिंग, अमेरिकेचे नीती नियम सगळे अमेरिकेचे चालतात. आणि प्रभुपाद उदाहरण द्यायचे, जसं एम्बसीमध्ये अमेरिकेचे नियम चालतात, तसं माझे जे मंदिरं जे आहेत प्रभुपादांनी बांधलेली, तिथं वैकुंठाचे नियम आहेत किंवा गोलोकधामाचे आहेत. भलेही भौतिक जगाचा एक भाग आहे, आपल्याला वाटत असेल सोलापूरचा भाग आहे किंवा सोलापूर शहर आहे, उत्तर कसबे किंवा अक्कलकोट नाक्यावरती आपण आहोत, भलेही भौतिकदृष्ट्या पाहिल्यानंतर ते आहे, पण इथं आल्यानंतर जे नियम जे आहेत ते वैकुंठाचे नियम आहेत. आणि म्हणून प्रत्येक भक्त जो एक 5 अंग मंदिरामध्ये जेव्हा येतो, आणि विशेष करून मंगल आरतीपासून जो भागवत कक्षेपर्यंत सगळे 5 अंग पूर्ण होतात. श्री विग्रह आराधना होते, त्यानंतर भागवत श्रवण होतं, भक्तांचा संग होतो, नाम जप होतो, सगळं होतं. 5 अंग जे प्रभुपादांनी तयार केलेले आहेत. आणि म्हणून भक्तांसाठी कधीही मुहूर्त किंवा विशेष कथा, भौतिक जगामध्ये काहीतरी श्रावण महिना आला किंवा पुरुषोत्तम अधिक मास आला तरच भागवत कथेला महत्त्व दिलं जातं. कारण सगळ्यात पहिला जी दुंदुकारीसाठी भागवत कथा केली गोकर्णने, ती आषाढ महिन्यामध्ये केलेली होती. आणि आषाढ महिन्यामध्ये पंचक्रोशीतील भक्तांनी येऊन भागवत कथा ऐकली. 7 दिवसानंतर फक्त दुंदुकारीचा उद्धार झाला, बाकी सगळे तिथंच राहिले. आणि प्रश्न विचारला गोकर्णाने नंद आणि सुनंदला, म्हटले हे असं कसं काय? कथा तर सगळ्यांनी ऐकली, सगळ्यांनी भगवतधामात जायला पाहिजे वैकुंठात, आणि फक्त तुम्ही एकट्यालाच घेऊन चला. म्हटले कथा तर सर्वांनी ऐकली, पण कथेचं चिंतन, कथेचं मनन कुणीही केलं नाही. कथा ऐकली, तिथंच कपडे झटकले, तिथंच कथा सोडली आणि निघून गेले. पण फक्त दुंदुकारीने ती कथा आत्मसात केली, म्हणून दुंदुकारीचा उद्धार झाला. आणि हे ऐकल्यानंतर पुन्हा गोकर्णने श्रावण मासायाम, पुन्हा श्रावण महिन्यामध्ये भागवत कथा केली. आणि ती कथा सर्वांनी ऐकली, कथेचं श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यासन केलं, आणि त्यानंतर सर्वजण वैकुंठात गेले जेवढे कथेमध्ये होते. आणि भगवंत इतके आनंदित झाले, होलसेलमध्ये इतक्या लोकांना वैकुंठात पाठवलं गोकर्णाने, एकेकाला नाही, होलसेलमध्येच. म्हणून स्वतः भगवंत आले दुसऱ्या वेळी आणि गोकर्णाला आलिंगन दिलं. भगवंत इतके प्रसन्न झाले. तर म्हणून श्रावणामध्ये किंवा पुरुषोत्तम अधिक मासामध्ये कथा तर आपण ऐकतो, पण भक्तांसाठी कधीही असे मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. मानव उत्सव प्रिय म्हटलेला, जो मनुष्य जो आहे तो उत्सव प्रिय आहे, त्याला उत्सव आवडतात. आणि आपल्या आचार्यांनी आपल्याला हे उत्सव दिलेले आहेत यासाठी की त्या त्यावेळी त्या त्या भगवंतांचं आपण चिंतन मनन करू शकतो, त्या त्या भगवंतांच्या लीलेचं श्रवण करू शकतो, त्या भगवंतांच्या लीलेचा
एक आपण संबंध आपल्या जीवनाशी जोडू शकतो आणि आपल्या हृदयामध्ये ते भगवंत प्रकट होण्या अगोदर आपल्या हृदयामध्ये त्यांना प्रकट करण्यासाठी आमंत्रित करू शकतो. जन्माष्टमी, रामनवमी तर सगळा संसार उत्सव साजरे करतात. प्रत्येक जण गल्लीमध्ये, शहरामध्ये, आपापल्या बस्तीमध्ये सगळेजण उत्सव साजरे करतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या भगवंतांनी आपल्या हृदयामध्ये प्रकट होणं. गल्लीमध्ये, मंदिरामध्ये तर होतातच भगवंत, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या हृदयामध्ये ते भगवंतांना प्रकट करण्यासाठी ही जी कथा आहे, कर्णरंध्रेण, कानाच्या द्वारे किंवा कानाच्या छेदाद्वारे ते हळूहळू हळूहळू हळू हृदयापर्यंत ती कथा पोचते. आणि ती कथा हृदयापर्यंत पोचल्यानंतर आपलं हृदय शुद्ध होतं आणि त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतं. आणि हेच कथा ऐकण्यामागचं किंवा कथा करण्यामागचा एक उद्देश. सगळ्यात पहिला आपलं हृदय शुद्धीकरण होऊन आपल्या हृदयामध्ये भगवंतांनी प्रकट होणं आवश्यक आहे. आणि म्हणून उत्सवामध्ये आपण पाहतो, उत्सव तर आपण भरपूर भक्त पण उत्सव करतात. अथक प्रयास, सकाळपासून रात्रीपर्यंत उत्सव साजरे करतात. कष्टाने थकून जातात इतके उत्सव की इतकी सेवा करून. पण जी आध्यात्मिक शक्ती किंवा आध्यात्मिक प्रभाव प्राप्त व्हावा तेवढा प्राप्त होत नाही. कारण ते एक कार्य म्हणून केलं जातं ज्याचा मूळ बिंदू जो आहे हृदय परिवर्तन किंवा हृदय शुद्धीकरण, त्याच्यावरती केंद्रित केलं जात नाही. आणि कथा न श्रवण केल्यामुळे जसं बाहेर संसारामध्ये चाललेलं असतात धार्मिक, आपण भक्त बनत नाही, धार्मिक बनतो. धार्मिक लोक भरपूर आहेत, प्रत्येक देवी देवतांची पूजा करणारे. जसा गणपतीच्या मंडळामध्ये गणहोम असतो, येणारे वाढणारे सगळे असतात. सत्यनारायण पूजा, वाढणारे, प्रसाद बनवणारे, कथा सांगणारे, कथा ऐकणारे भरपूर असतात. पण जोपर्यंत आपण भगवंतांच्या प्राकट्या अगोदर ती भगवंतांच्या प्राकट्याचं काय कारण, आपण तर ऐकतो की भगवंतांनी, नरसिंह भगवंतांनी अवतार घेतला प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी. पण एकच कारण नाही, संपूर्ण 7वा स्कंध पूर्णपणे भरलेला आहे. काय कारण होतं प्रल्हाद महाराजांचं रक्षण, तर एक झालं. पण त्या भगवंतांना आपण आज मंदिरामध्ये दररोज बघा मिनिमम 3 वेळा तरी नरसिंह आरती म्हणतो. सकाळी मंगल आरतीनंतर, दुपारी राजभोग आरतीनंतर आणि संध्याकाळी संध्या आरतीनंतर. आता भगवंतांचे कित्येक अवतार आहेत. 24 मुख्य अवतार तर भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे. 24 अवतार भगवंतांचे. मग भगवंतांचे अनंत अवतार आहेत, दशावतार आहेत, परशुराम आहेत. नरसिंह भगवंतांचीच का आरती? कधी विचार केला का बाबा नरसिंह भगवंतांचीच का? परशुराम होते, राम होते, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते, त्यांची पण आरती केली असते की. नरसिंह भगवंतांचीच का? असे कित्येक कारण आपल्या आचार्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपलं सौभाग्य आहे की प्रभुपादांच्या कृपेनं हे भागवत रूपी ज्ञान किंवा भागवत रूपी हा जो कंदील किंवा प्रकाशमान एक ज्योती जी आहे ती आपल्याला भगवंतांच्या धामाचा मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला तो मार्ग प्रज्वलित करते. हा भागवत रूपी एक मशाल म्हणतो ना, मशाल रात्रीच्या वेळी वैदिक सभ्यतेमध्ये मशाल घेऊन जायचे रात्रीच्या वेळी, तशी मशाल आपल्याला भगवत धामाचा रस्ता दाखवणारी. आणि जसं मी म्हणालो की आज मोहिनी एकादशी, आजच्या दिवशी भगवान नारायण किंवा विष्णूंनी मोहिनी मूर्तीचा अवतार घेतला. जो समुद्र मंथन लीला चालू होती आणि त्या समुद्र मंथनामध्ये भगवंतांनी कूर्मरूप, मोहिनी, त्यानंतर मंदार पर्वतावरती सुद्धा भगवंत बसलेले होते पर्वत पडू नये म्हणून. वासुकी साप, सर्पाणाम वासुकी अस्मी. कित्येक एकाच लीलेमध्ये कित्येक अवतार आहेत भगवंतांचे. आणि सरते शेवटी जेव्हा अमृत प्राप्त झालं समुद्र मंथनातून, ते वाटण्यासाठी भगवंतांना मोहिनी मूर्तीचं रूप धारण करावं लागलं. आणि अशी मोहिनी मूर्ती होती भगवंतांची, ते मोहित करणारे असे होते की सर्व देवी देवता आणि शिवजी सुद्धा त्यांच्यामध्ये भारावून गेले. आपल्याला वाटते की आपण एक थोडेफार 4 जप केले, कंठीमाळ घातली, तिलक लावला, 4 दिवस कथा ऐकली, 1, 2, 3 आपण
सेमिनार ऐकले तर आपल्याला वाटतं आपण भक्तच झालो, शरणागत, पूर्ण सरेंडर. पण वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. ज्या वैष्णवांसाठी भागवतच्या 12व्या स्कंदामध्ये 13वा अध्याय जो आहे भागवताचं महात्म्य, त्या भागवत पूर्ण झाल्यानंतर त्या भागवताचं महात्म्य सांगते वेळी सांगितलं गेलंय, निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेली गंगा, देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले अच्युत भगवंत, वैष्णवानांमध्ये सर्वश्रेष्ठ शंभू किंवा शिवजी, आणि सर्व पुराणामध्ये हे भागवत पुराण इदम तथा म्हणजे हे भागवत पुराण सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते शिवजी ज्यावेळी त्यांनी मोहिनी मूर्ती पाहिली तर ते सुद्धा त्या मोहिनी मूर्तीच्या मागे पागल झाले आणि त्यांचं वीर्यस्खलन झालं. मोहिनी मूर्तीला फक्त पाहिल्यानंतर पागल सारखं पळू लागले त्या भगवंतांच्या मागे. म्हणजे मला पाहिजे मोहिनी मूर्ती. म्हणजे भगवंत किती मोहित करण्यासाठी किती. त्यामुळे भगवंतांवरती कुणीही स्पर्धा करू शकत नाही, कधीच करू नये स्पर्धा. शहाण्या माणसाने तर कधीच नाही. आपल्याला वाटतं आपल्या बुद्धीनं आपण भगवंतांना आपण फसवू शकतो. भगवंतांना फसवणं कोणत्याही कार्यामध्ये, ते प्रत्येक कार्यामध्ये 100% परफेक्ट आहेत. 100 नाही 200%. मग ते चोरी जरी करायची असली तरी सुद्धा त्याच्यात ते अग्रगण्य आहेत. चौराग्रगण्यम पुरुषम नमामी. चोरी करणे असो, कोणाला फसवणं असो, भगवंतांबरोबर आपण कधीही बरोबरी करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी जे प्रसिद्ध भक्त वत्सल नरसिंह, तसं आज मोहिनी मूर्तींच्या रूपात ते प्रकट झाले. उद्या रुक्मिणी साक्षात त्यांची अर्धांगिनी माता रुक्मिणी, पट्ट राणी भगवंतांची. आता राणीमध्ये जी पट्ट राणी आहे, रुक्मिणीची एक विशेषता आहे, रुक्मिणीने भगवंतांना कधीही पाहिलेलं नव्हतं. आपल्यासाठी कथा का ऐकणं हे रुक्मिणी मातेच्या जीवनामधून आपण शिकू शकतो. किती महत्वाचं आहे. रुक्मिणी भीष्मक राजांची कन्या कुंडिनपूरमध्ये ज्यावेळी राहायची त्यावेळी जे ब्राह्मण आणि वेगवेगळे स्तुतिगान करणारे जे लोक असायचे ते येऊन भीष्मक राजांच्या दरबारामध्ये भगवान द्वारकाधीश आणि कृष्णांची स्तुती करायचे. आणि ती फक्त स्तुती ऐकून 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 रुक्मिणीचं हृदय इतकं आसक्त झालं भगवंतांवर की तिने ठरवलं की मी लग्न करेन किंवा शरणागत होईन तर फक्त कृष्ण, बाकी भौतिक जगातला कोणी नाही. फक्त ऐकल्यामुळे, बघा ऐकण्याची किती शक्ती आहे. आपली गडबड तिथंच होते, आपण ऐकत नाही, त्यामुळेच आपण डळमळीत होतो. रुक्मिणीने भगवंतांविषयी ऐकून 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 इतकं तिनं स्थिरता किंवा इतकी ती कठोर झाली की फक्त भगवंतांशिवाय कोणालाही मी शरणागत होणार नाही. आणि म्हणून ज्यावेळी तिनं पत्र पाठवलं, भागवतच्या 10व्या स्कंदातील 55 की 57 अध्याय त्यांचं रुक्मिणीचं पत्र. भौतिक जगामध्ये किंवा या पृथ्वीवरती पहिलं प्रेमपत्र जर कोणी लिहिलेलं असेल तर ते रुक्मिणीने लिहिलं. आणि असं नाही आय लव्ह यू, मी तुझ्याशी प्रेम करतो, आपण पळून जाऊ, असलं नाही. त्या प्रेमाची किंवा त्या शरणागतीची किंवा त्या भक्तीचं पूर्ण रूपांतर तिने एका मोठ्या अध्याय, भागवताचा अध्याय. आणि जर तो त्याच्यामध्ये थोडी जरी काम वासना असली असती तर शुकदेव गोस्वामींनी त्याला भागवतामध्ये स्वीकार केलंच नसतं. पूर्णपणे शुद्ध प्रेम असल्यामुळे शुकदेव गोस्वामींनी त्यांना भागवतामध्ये रूपांतरित केलेलं आहे पत्र. आणि ती म्हणते की भगवंता, मी इतकी निर्लज्ज झालेली आहे आणि म्हणून पत्र पाठवत आहे. निर्लज्ज झालेली आहे मी तुमच्या भक्तीमध्ये, मला तुमच्याशिवाय कोणीही नको. आपलं उलट आहे, आपल्या भक्तीमध्ये आल्यानंतर लाज वाटते. लोक काय म्हणतील, तिलक लावला तर काय म्हणतील, अरे माळ खाली ठेवतो, जरा गळ्याच्या खाली ठेवू, दिसू नये, बाहेर जाताना तिलक पुसून जाऊ, कुणी बघू नये. आपण जिथं लज्जित व्हायला पाहिजे तिथं लज्जित होत नाही. रुक्मिणी निर्लज्ज झाली भगवंतांसाठी आणि ती म्हणते मी निर्लज्जपणे भगवंता तुमच्यासाठी पत्र पाठवत आहे आणि पत्र वाचून लगेच मला तुम्ही
घेऊन जायसाठी आणि माझं अपहरण करा. ती रुक्मिणी, वा किती कथेमध्ये महत्व आहे. आपण फक्त ऐकल्यानंतर ती कथा आपल्याला कशी भगवंतांची प्राप्ती करते त्याचं एक ज्वलंत उदाहरण रुक्मिणी. त्यानंतर मग गुरुवारी नरसिंह चतुर्दशी. तर श्रीमद भागवत महापुराण जो 7वा स्कंद आहे आणि हा 5वा अध्याय, भक्त श्रेष्ठ प्रल्हाद महाराज, भक्त श्रेष्ठ प्रल्हाद महाराज, पूर्ण तसा स्कंदच प्रल्हाद महाराज आणि नरसिंहदेवांचं स्तुती किंवा दोघांच्या लीलेंचं वर्णन आहे. पण हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांना दिलेल्या कष्टाचं वर्णन आहे. कष्ट, किती कष्ट. आपण पाहतो आता मे महिना चालू होईल एक 2-3 दिवसात. मे, नंतर जून, नंतर जुलै, अधिक मास आणि त्यानंतर आषाढ. आषाढ महिना चालू झाला की दीक्षेची हळूहळू चाहूल चालू होते. दीक्षेचं नाव, दीक्षेसाठी नाव. आणि जर काही भक्तांना जर म्हटलं प्रभूची आता दीक्षा नाही, तुमची नेक्स्ट टाइम, तुम्ही थांबा, त्यांना वाटतं नाही नाही, भक्ती बिक्ती काय नाही, सोडून द्या, तुमची भक्ती तुम्हीच ठेवा, काय गरज नाही तुमच्या भक्तीची, सगळ्यांची झाली. एकतर भक्त मला म्हटले प्रभूजी सगळ्या नवीन नवीन मुलांना दिले, आम्हाला दिले नाही दीक्षा, काय गरज नाही म्हणते आम्हाला भक्तीची. दीक्षा ही दिली जाते, घेतली जात नाही. तर या ठिकाणी प्रल्हाद महाराजांना जे कष्ट दिले त्या कष्टाहून पाहू शकतो भगवंतांची प्राप्ती किंवा भगवंतांना प्राप्त करणं किंवा भगवंत स्वतः त्या भक्ताच्या रक्षणासाठी येणं सोपं नाही. आपली परिस्थिती त्रिशंकूप्रमाणे, त्रिशंकू म्हणजे 3 ठिकाणी आपण आहे. कधी कधी आपण मायेच्या इतके आघात, मायेमध्ये जातो, महामायेमध्ये. कधी कधी चुकून आपण योग मायेमध्ये येतो, भगवंतांच्या भक्तीमध्ये. आणि कधी कधी दोघांच्या मध्ये असतो, मध्यस्थ, बीच में. म्हणून बीच म्हटलं ना, समुद्राचं बीच. महामाया, योग माया आणि मध्यस्थ म्हणून जीवाला, ह्या जीव जो आहे आत्मा, त्याला तटस्थ म्हटलेलं आहे. मनुष्य किंवा जो जीव आहे त्याला तटस्थ म्हटलेलं आहे, कारण कधी योग मायेमध्ये, कधी महामायेमध्ये तो तटस्थ असतो. तर या ठिकाणी प्रल्हाद महाराजांची भगवंतांप्रती असलेली शरणागती आणि भगवंतांप्रती असलेलं समर्पण, त्याची तुलना कुणीही करू शकत नाही. आणि त्यांनी इतके कष्ट सहन केले म्हणून शेवटी भगवंतांचं हृदय द्रवित झालं आणि भगवंतांना प्रकट व्हावं लागलं. त्या उलट हिरण्यकशिपूने इतके कष्ट केले भगवंतांकडून मार खाण्यासाठी. किती कष्ट करावे लागले. ब्राह्मण हत्या, गो हत्या, यज्ञाचा नाश करणं, संपूर्ण पृथ्वीवरचे ब्रह्मांडामध्ये असलेले नीती नियम पूर्ण तोडून देणं, सगळ्या देवी देवतांची आहुती बंद करणं, देवी देवतांना त्यांच्या घरातून, स्वर्गातून, अमरावतीतून सगळ्यांना हाकलून घालणं, सगळीकडे वर्चस्व प्राप्त करणं, किती कष्ट करावे लागले. प्राणी हत्या, गो हत्या, ब्राह्मण हत्या, इतकी हत्या आणि इतकं पाप केल्यानंतर भगवंतांना त्याला मारण्यासाठी यावं लागलं. आणि उलट इथं प्रल्हाद महाराजांनी इतकी भक्ती केली, त्या प्रल्हाद महाराजांना रक्षण करण्यासाठी भगवंतांना यावं लागलं. आपलं दोन्ही पण नाहीये, हे महत्वाचं आहे. आपण ना इतके कधी पाप पण करू शकत नाही की भगवंत मारायसाठी येतील. मग कमीत कमी भक्ती तरी करावी, कमीत कमी भगवंत रक्षा करण्यासाठी तरी येतील. नाहीतर ब्रह्माजीला सुद्धा प्रश्न पडत असेल, ह्याला कुठं पाठवायचं हरे कृष्णवाल्यांना, नरकात पाठवायचं की स्वर्गात पाठवायचं की कुठं पाठवायचं. हे जप पण करतात, भक्ती पण करतात, पाप पण करतात, त्यांना पाठवायचं तरी कोण. यांच्यासाठी एक विशिष्ट एक लोक तयार करावा की का. तर प्रल्हाद महाराजांना जे कष्ट दिले, भयंकर कष्टांचं वर्णन या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या अध्यायामध्ये विशेष करून फक्त, अध्याय तर आहे, कष्ट दिले त्यांचं चर्चा आहे, पण 2 श्लोकामध्येच शुकदेव गोस्वामींनी कोणत्या प्रकारे कष्ट दिले किंवा काय कष्ट दिले हे 2 श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. अध्याय पूर्ण प्रल्हाद महाराजांची जीवनी आहे. या अध्यायाचा विशिष्ट जो भाग आहे तो प्रल्हाद महाराजांना दिलेले कष्ट, त्याचा पूर्ण सारांश. पण फक्त 2 श्लोकामध्ये कोणते कष्ट दिले याचं वर्णन शुकदेव गोस्वामींनी केलेलं आहे.
का? कारण प्रल्हाद महाराजांची जर कथा जर ते इतक्या विशेष किंवा इतका विस्तारित जर ते करू लागले असते तर मग 10व्या स्कंदापर्यंत पोचणं आणि कृष्ण कथा करणं अवघड झालं असतं. आणि म्हणून फास्ट ट्रॅक, जसं कधी कधी भक्तिशास्त्री 4 महिने चालायचे अगोदर, आजकाल हे महिन्यातून 4 दिवस 5 दिवस ऑनलाईन वगैरे आहे. आम्ही जेव्हा भक्तिशास्त्री वगैरे करायचा प्रयत्न केलेला, 4 महिने आषाढी एकादशीपासून कार्तिकपर्यंत वृंदावनला जाणे, व्हीआयची मध्ये राहणे आणि दररोज सकाळी 10 ते 5 क्लास करणे, ती होती भक्तिशास्त्री. दररोज 10 ते 5. फक्त कुठला मोठा उत्सव आला मध्ये, जशी जन्माष्टमी आली किंवा बलराम जयंती आली तर सुट्टी क्लासला, नाहीतर दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5. जसे शाळेला मुलं दप्तर घेऊन जातात तसं दररोज जाणे, दररोज अटेंडन्स. मग त्याच्यानंतर आता ऑनलाईन झालं 2 वर्षामध्ये. त्यानंतर तर फास्ट ट्रॅक भक्तिशास्त्री सुद्धा आहे, तुम्ही अध्ययन करा, परीक्षा द्या. तसं हे फास्ट ट्रॅकमध्ये सांगतायत शुकदेव गोस्वामी. कारण जर प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये 7व्या स्कंदातच जर अडकून राहिले असते तर मग दशम स्कंद कठीण झालं असतं पोचणं. आणि म्हणून 2 श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे की कोणते कष्ट दिले. पण आपल्या आचार्यांना भगवंतांच्या कथेमध्ये इतकी रुची असते, आपल्या आचार्यांनी शोधून काढले की कशा पद्धतीने याचं उदाहरण किंवा विस्तृत वर्णन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे. आणि याचं संपूर्ण वर्णन विष्णू पुराण नामक ग्रंथामध्ये प्रल्हाद महाराजांच्या कथेचं किंवा सर्व वर्णन विष्णू पुराणमध्ये दिलेलं आहे. जर अधिक आपल्याला जर होमवर्क पाहिजे असेल, अधिक माहिती कसे दिले कष्ट, केव्हा दिले, तर मग ते विष्णू पुराणमध्ये कथेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर हा जो आहे श्रीमद भागवताचा 7म स्कंध 5वा अध्याय, श्लोक संख्या 43 आणि 44. दिग्गर्जे दंश शोलैके इंद्रेरभिचारावपातने मायाभिसन्निरोधेश्च गरदानैरभोजनैः हिमवायुग्निसलिलैः पर्वताक्रमणैरपि न शशाक यदा हन्तो पापमसुरः सुतम् चिन्तां दीर्घतमाप्राप्तस् तत्कर्तुं नाभ्यपद्यत. अनुवाद श्रील प्रभुपादांच्या द्वारे. हिरण्यकश्यपूने प्रल्हाद महाराजांना हत्तीच्या पायदळी तुडवून, महाकाय आणि भयंकर सापाच्या सानिध्यात ठेवून, विनाशकारी साधनांचा उपयोग करून, पर्वतांच्या शिखरावरून कडेलोट करून, कपटी तथा मायावी मार्गांचा उपयोग करून, विष देऊन, भुकेला ठेवून आणि कडक थंडी, वारा, अग्नी तथा पाण्यामध्ये ठेवून, दगडांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. तथापि या सर्व मार्गांनी आपण पूर्णतः निष्पाप असणाऱ्या प्रल्हादाला मारण्यात असमर्थ झालेलो आहोत. हे पाहून पुढे काय करावे या विचाराने तो अत्यंत चिंताग्रस्त झाला. काय काय नाही केलं, सगळं ट्राय करून बसलेलं, सगळं ट्राय केला मारायसाठी, पण काहीही करू शकला नाही. सगळ्यात पहिला तर त्याने षंड अमरकला सांगितलं, म्हटलं समजावून सांगा, कोणी हरे कृष्णावाले येऊन प्रचार करत असतील, मुलाला माझ्या विष्णू भक्ती शिकवत असतील, जरा लक्ष ठेवा. पहिला तितका राग नव्हता. मग पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा सुद्धा विष्णू भक्ती म्हटल्यानंतर दंडित करण्यासाठी सांगितलं.
आणि जेव्हा षंड आणि अमर्क दंडित करू लागले, पण त्यांनी विचार केला हा तर राजाचा मुलगा आहे आणि ह्याला जर आपण दंडित केलं, काय बरं वाईट झालं तर राजाचं डोकं फिरलं तर आमच्यावरती पुन्हा आम्हाला कष्ट येऊ नये, म्हणून त्यांनी सांगितलं ह्याला आम्ही ट्राय केलं, हा सुधारायचं नाव घेत नाही, हम सुधरेंगे नाही. प्रल्हाद महाराज जेव्हा कुणाचंही ऐकत नव्हते किंवा षंड आणि अमर्कनी दोन्ही हात टेकले, त्यावेळी त्या दोघांनी प्रल्हाद महाराजांना हिरण्यकश्यपूजवळ आणलं. हिरण्यकश्यपूंनी आपले अथक प्रयास चालू ठेवले आणि त्याचं वर्णन शुकदेव गोस्वामी या ठिकाणी करत आहेत. काय काय केलं? सगळ्यात पहिला हत्तींच्या पाय दळी तुडवून, हत्तींच्या दिग्गज हत्ती, मोठाले मोठमोठे हत्ती, फक्त पाय ठेवल्यानंतर शरीराचा चकनाचूर हाडंसुद्धा भेटत नाही आणि तरी सुद्धा त्यांना काहीही झालं नाही. हत्तींच्या पाय दळी तुडवून, महाकाय आणि भयंकर सापांच्या सानिध्यात ठेवून एका ठिकाणी त्यांना बांधून ठेवलं आणि असंख्य असे विषारी साप सोडून दिले, न मोजता इतके. आपल्याला जर क्वचित एखादा साप दिसला तरी आपल्याला भगवंत आठवतात की कोण? साक्षात यमदूत सुद्धा आठवतील कधी कधी. मग तो विषारी असो अथवा नसो, साप म्हटलं तरी भीती वाटते. इथे तर असंख्य विषारी साप, विनाशकारी साधनांचा उपयोग, वेगवेगळे विनाश करणारी जी साधनं आहेत, मग तलवारी आल्या, अस्त्र आले, शस्त्र आले, सगळं त्यांनी करून पाहिलं. ते नाही झालं तर पर्वतावरती ढकलून दिलं, पर्वतावरून. नंतर कपटी तथा मायावी मार्ग, जादूटोना, ब्लॅक मॅजिक. मायावी म्हणजे ब्लॅक मॅजिक, मायावी शक्तीचा उपयोग, तरी सुद्धा काही झालं नाही. आणि त्या मायावी शक्तींच्या उपयोगामध्ये एक होती होलिका. तिला ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होता की कधीही अग्नीमध्ये तू भस्म होणार नाही. कुणी म्हणतं, आचार्य सांगतात की कुणी तिला शरीराला आशीर्वाद भेटलेला होता, काही आचार्य म्हणतात तिला एक चादर प्राप्त झालेली होती, त्या चादर अंगावरती अशी जर तिने धारण केली, जशी पुजारी ब्राह्मण उत्तरी वगैरे घेतात, तसं त्या चादरी अंगावर घेतल्यानंतर ती जळू शकणार नाही. आणि जेव्हा पेटवली अग्नी, होलिकाला पेटवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती चादर तिच्या हातातून निसटून ती प्रल्हाद महाराजांच्या शरीरावरती गेली आणि प्रल्हाद महाराजांना अग्नी काहीही करू शकली नाही. आजकाल लोक होळी करतात, पण त्या होळीचा मागचा उद्देश काय तेच माहित नाही. लोक बोंब मारतात, पोळी खाणार, मग नळी करणार, काय काय चालू असतं. आज होळी, उद्या पोळी, रावण मेला, संध्याकाळी रावणाचा आणि त्या होळीचा काहीही संबंध नाही. होळीचा संबंध अधर्मावरती, जो अधर्म वाढलेला होता त्या अधर्माचा नाश करण्याचा आणि धर्माचा विजय पताका जी प्रल्हाद महाराजांनी फडकवली आणि होलिका भस्मसात झाली आणि म्हणून होळीचा उत्सव साजरा केला जातो. आणि प्रल्हाद महाराजांनी त्या मायावी शक्तीपासून स्वतःला वाचवलं. शेवटी विष पाजवलं तरी मेला तरी बाबा, तरीही नाही. त्यांना अन्न पाणी टोटली बंद करून टाकलं तरी काही फरक पडला नाही. अन्न पाणी, कारण त्यांचा इतकी शक्ती भगवंतांच्या नावाप्रती आणि भक्तीप्रती ते इतके आसक्त झालेले होते, त्यामुळे त्यांना अन्नाचा पाण्याचा काही नाही. आपल्याला जर निर्जल एकादशी दिवशी विचारा किती आठवतंय पाणी आणि द्वादशीला आपली चिंता. कारण आत्ता जो आपण आपलं शरीर जे आहे ते अन्नमय कोशामध्ये आहे, अन्नमय कोश. आणि सत्ययुगामध्ये ते होतं हाडांमध्ये, त्यांची जी शक्ती जी होती, प्राणवायू हाडांमध्ये होती, स्केलेटन. आज अन्नामध्ये, आपण अन्न नाही खाल्लं तर आपण विचलित होतो आणि आपलं शरीर सुटून जातं किंवा आत्मा शरीराला सोडून देते आणि आपला मृत्यू होतो. पण भगवंतांची भक्ती बघा, हरिदास ठाकूरांचं उदाहरण सांगण्यात आलेलं आहे, जे साक्षात प्रल्हाद महाराजांची भावना किंवा प्रल्हाद महाराजांची भक्ती, प्रल्हाद महाराजांचे कष्ट स्वीकारून अवतरित झालेले ब्रह्माजी. ब्रह्मविमोहन लीला त्यांनी केली आणि भगवंतांच्या चरणी अपराध केला म्हणून त्यांनी एका म्लेच्छ परिवारामध्ये जन्म घेतला आणि बोडण गावामध्ये
जो बांगलादेश आहे तिथं ते अवतरित झाले एका मुसलमान परिवारामध्ये. आणि म्हणून हरिदास ठाकूरांना ब्रह्म हरिदास म्हटलं जातं. ब्रह्म हरिदास, ब्रह्माजींचे ते अवतार, पण भावना कुणाची आहे? प्रल्हाद महाराजांची. 22 बाजारामध्ये त्यांना मारलं. 22 बाजार, जसं आपण ऐकतो ना, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, हे गल्ल्यांची नावं नाही आहेत. तिथं त्या दिवशी बाजार भरायचा. शुक्रवारी ज्या ठिकाणी बाजार भरायचा त्या गल्लीला शुक्रवार पेठ, गुरुवारी ज्या गल्लीमध्ये बाजार भरायचा तो गुरुवार बाजार किंवा गुरुवार पेठ. पेठ म्हणजे बाजार. तर अशा 22 बाजारामध्ये त्यांना मारलं आणि तरीही त्यांचं शरीर सुटत नव्हतं. आणि चिंता वाटू लागली मारणाऱ्यांना. अरे म्हणा, हे नाही मेले तर आम्हाला राजा दंड देईल, जो मुसलमानांचा राजा आहे तो आम्हाला दंडित करेल. त्यांना चिंता वाटू लागली मारणाऱ्यांना. आणि त्यांची चिंता बघून सरतेशेवटी हरिदास ठाकूर म्हणाले, अरे माझ्यामुळे जर तुम्हाला कष्ट होत असेल, माझ्यामुळे तुमच्या परिवाराला कष्ट असेल, मी मरायला तयार आहे. आणि त्यांनी प्राणवायू रोखून ठेवले. सगळ्यांना वाटलं मेलं. राजाने सांगितलं, याला अग्निसंस्कार पण देऊ नका, स्वर्गात जाईल. आणि यांना काय करा, जमिनीमध्ये पण समाधी देऊ नका, तो इसको जन्नत प्राप्त होगी. त्याला जन्नत पण नाही आणि स्वर्ग पण, याला फेकून द्या म्हटले पाण्यात. आणि पाण्यात फेकून दिल्यानंतर काही काळानंतर त्यांनी पुन्हा प्राणवायू जो रोखलेला होता चालू केला आणि पुन्हा आपला प्रचार चालू ठेवला. तरी तो भुकेला सुद्धा यांना ठेवलेला होता. कडक थंडी आणि वारा. एखाद दिवस थंडीमध्ये गिझर बंद पडलं तर आपल्याला किती तपस्या वाटते, किती काळजी, भक्तांची काळजी नाही. गिझर नाही, गिझर बंद पडलेले आहेत. थंडीमध्ये, वाऱ्यामध्ये, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. पाण्यामध्ये ठेवून, दगडांनी ठेचून, दगडं, जसं एक व्यक्ती पागल झाल्यानंतर लोक असे दगडं मारतात ना, तसे दगडांनी ठेचून, म्हणजे दगडांनी मारणं. ठेचणे म्हणजे जोर जोरात कष्ट देणं शरीराला. दगडांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. इतके सगळे प्रयत्न करून सुद्धा त्या प्रल्हादाला काहीही न झाल्यामुळे हिरण्यकशिपू असमर्थ झाला. समर्थ नाही, काय झाला? असमर्थ झाला. आणि असमर्थ झालेला आहे याची त्याला चिंता वाटू लागली की आता कसं होणार. एष मे बव्व साधुक्तो वधोपायाश निर्मिता तस्सैद्रोहिर सम्मूर्धैर मुक्त स्वैनेव तेजसा. आणि हिरण्यकशिपूने विचार केला, या प्रल्हादाला दंड देण्यासाठी मी अत्यंत कटू शब्दाने याची निंदा केली, याची हत्या करण्यासाठी वेगळे वेगळे उपाय केले आणि इतके सर्व करूनही याची हत्या होऊ शकली नाही. इतकेच नव्हे तर माझ्या निंद्य तथा विश्वासघातकी कृत्यांनी किंचितही प्रभावित न होता त्याने स्वसामर्थ्याने स्वतःचे रक्षण केले. मी काही जरी केलं, निंदायुक्त कार्य केलं, हिरण्यकशिपूला माहित होतं माझं कार्य चुकीचं आहे, आणि तरी सुद्धा या प्रल्हादाने स्वतःला वाचवलेलं आहे. वर्तमानो विदुरे वै बालोप्य जडधीरयं न विस्मरती नैमार्य मे नार्य शुनशेप इव प्रभु. तो जरी माझ्या अगदी समीप असला आणि केवळ एक लहान बालक असला तरी त्याला माझे मुळीच भय वाटत नाही. तो पूर्णपणे भयमुक्त झालेला आहे. तो एका कुत्र्याच्या कधीही सरळ न होणाऱ्या श्वान शेपटीप्रमाणे आहे, कारण त्याला माझ्या दुर्वर्तनाचे आणि आपल्या स्वामीशी अर्थात विष्णूशी असणाऱ्या संबंधाचे कधी विस्मरण होत नाही. किती संतापलेला हिरण्यकशिपू. म्हणजे या कुत्र्याच्या शेपटीसारखा झालाय. स्वतःचा बालक असून तुलना कुत्र्याच्या शेपटीसारखी. कारण कुत्र्याची शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला ती सरळ कधी होत नाही. किती पाईपमध्ये घाला, किती सरळ करा, पाईप काढला की पुन्हा ती वाकडीच. आणि म्हणून म्हटलं जातं कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. काही लोकांनी आपली चेतना किंवा आपली भावना अशी केलेली असते, त्यांची जी बुद्धीचा प्रभाव असा झाला, त्यांनाही कितीही उपदेश द्या, कितीही समजून सांगा, ते सुधारणारे नाहीत. आणि म्हणून प्रल्हाद महाराज पुढे म्हणतात की जे व्यक्ती
कुणाच्याही उपदेशांनी, कुणाच्याही मार्गदर्शनाने, कुणाच्याही सांगण्यावरून जे सुधरत नाहीत, त्यांनी निर्धार केलेला आहे की हम सुधरेंगे नाही. त्यांचा विचार कसा आहे, त्यांनी स्वतः चावून थुकल्यानंतर पुन्हा ती उलटी केलेलं चाटण्याप्रमाणे. पुन्हा पुन्हा शर्वित चर्वणानाम. भागवतच्या, क्षमा करा, उपदेशामृतच्या दुसऱ्या श्लोकामध्ये, तात्पर्यामध्ये प्रभुपाद या श्लोकाचा उपयोग करतात. अत्याहार प्रयासाचा जो श्लोक आहे तिथं पुढे जाऊन गोस्वामी कोण आहेत त्याचं वर्णन करते वेळी, गोदास आणि गोस्वामी, इंद्रियांचा दास. खाणं पचलं नाही म्हटलं, उलटी करणं आणि ते पुन्हा चाटणं. कधी कधी बसमध्ये प्रवास करताना विशेष करून महाराष्ट्राची लाल परी, कुणी जर एकटं उलटी केलं त्याचा वास आणि ते बघून सगळ्यांना उलटी चालू होते. तोपर्यंत कोणीतरी चालू केला त्याची वास आणि ते कार्य पाहून मग दुसरा, तिसरा, चौथा सगळ्यांना चालू होते. तर इथं तर प्रल्हाद महाराज म्हणत आहेत उलटी केलेली खाणं पुन्हा. आणि काही नाही, त्यांना काहीही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. कारण त्यांना जीवनाचा उद्देशच त्यांनी सोडून दिलेला, विसरलेला आहे की आपण भक्तीमध्ये आलो कशासाठी, आपण सेवा कशासाठी करतो, आपण भक्तांचा संग कशासाठी करतो, आपण विग्रह आराधना कशासाठी करतो. हा जो मूळ उद्देश जो आहे तो उद्देशच विसरल्यामुळे त्यांना कशाचाही, कोणत्याही उपदेशांचाही फरक पडत नाही. साक्षात भगवंत जरी आले समजावून सांगण्यासाठी तरी भगवंतांना सुद्धा ऐकणार नाही. ठीक आहे, मीच खरं आहे. कधी कधी वाटते आपल्याला आपण तपस्येवर, आपल्या तपस्येच्या शक्तीवरती आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. नाही, आपली तपस्या आपल्याला बुडवण्यासाठी शक्तिशाली आहे. त्या तपस्येचा अहंकार, जसं या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा जो अहंकार त्याला महागात पडणार आहे. थोडं लहान मुलांना घेऊन जाऊ शकता बाहेर. जे हिरण्यकश्यपू जो आहे त्याच्या तपस्येच्या, त्याला तपस्येचा जो अभिमान, अहंकार होता की कुणीही मला मारू शकणार नाही, तो अहंकारच त्याला महागात पडला आणि तो अहंकारानेच त्याला बुडवलं. या श्लोकामध्ये हा विचार करत आहे की सगळ्यात जवळ आहे वर्तमानो विदुरेवै. वर्तमान परिस्थितीमध्ये म्हणजे आत्ता हा सगळ्यात माझ्या जवळ असून सुद्धा मला घाबरत नाही. मोठमोठे देवी देवता, इंद्रचंद्र, वरुण स्वर्गामध्ये फक्त माझ्या भुया जरी हल्ल्या, भृगुटी ह्याला म्हणतात, आयब्रोज आहे भृगुटी, त्या भृगुटीने जरी मी वर केलं तरी ते इंद्र, देवी देवतांनी स्वर्ग सोडून पळून गेले. त्यांची राजधानी अमरावती त्यांनी त्याग केली स्वर्गामध्ये. हा कुठं आहे? पृथ्वीवरती. फक्त पृथ्वीवरतून त्याने असं रागाने वर बघितलं तर देवी देवतांनी सर्वजण पळून गेले आणि हा माझ्या जवळ असून हा घाबरायला तयार नाही. अहंकार. जसं चाणक्य पंडित म्हणतात की ऋण करता पिता शत्रू, माताचे व्यभिचारिणी, रूपवती भार्या शत्रू, पुत्र अपंडितः. ऋण करता पिता शत्रू. ज्या वडील लोन करून ठेवतात, कर्ज करतात, मरून जातात, मुलग्यासाठी वडील शत्रू बनतात. कारण कर्ज फेडणार कोण? आता मुलाला फेडायला पाहिजे. बँकवाले मुलाला विचारतात, बाई बाबाने करून ठेवलं तू फेडत आहे. ऋण करता पिता शत्रू, मातांच्या व्यभिचारिणी. जेव्हा माता आपल्या मुलांना व्यवस्थित संस्कार देत नाही आणि जेव्हा माता व्यभिचारिणी सारखी वागायला लागते त्यावेळी त्या मुलांसाठी ती माता शत्रू बनते. कारण मुलांना संस्कार नाहीत. मुलं चोरी, पाप इत्यादी कार्यामध्ये लागतात, पोलीस पकडतात, दंड देतात. त्यावेळी म्हणतात अरे बापरे कसली आई, आम्हाला कधी शिकवलंच नाही. ऋण करता पिता शत्रू, मातांच्या व्यभिचारिणी, रूपवती भार्या शत्रू. ज्याची पत्नी सुंदर असते ती पत्नी देखील त्या पतीची शत्रू बनते. का? कारण पतीला वाटत असे कुणाला बघते की काय, हिचं दुसरं कुठं प्रकरण आहे की काय, हिचं कुणासोबत काय लफडा आहे की काय. प्रत्येक वेळी संशय. कारण का? पत्नी त्याची सुंदर आहे. रूपवती भार्या शत्रू. पुत्र अपंडितः. आणि जो पुत्र कधी शिकत नाही, किती सांगून सुधरत नाही, तो पुत्र पित्यासाठी शत्रू बनतो. जसा आता प्रल्हाद हिरण्यकश्यपूसाठी शत्रू झालेला. ऋण करता पिता शत्रू, मातांच्या व्यभिचारिणी, रूपवती भार्या शत्रू, पुत्र अपंडितः. किती समजून सांगितलं, किती समजून सांगितलं,
हिरण्यकश्यपू भगवंतांचा जय म्हण नाहीच, तयारच नाही. हिरण्यकश्यपूच्या शक्तीचा स्वीकार कर नाही, आणि तेही समोर असून, आणि त्याला माझं मुळीच भय वाटत नाही. तो भयमुक्त झालेला आहे. तो भयमुक्त झालेला आहे म्हणून हिरण्यकश्यपूला आता भय वाटू लागलेला आहे. आता हिरण्यकश्यपूला भय वाटण्याचं कारण प्रल्हाद भयमुक्त झालेला आहे. जसं मान बद्दल सुद्धा चाणक्य पंडित म्हणतात, मान जसं राजाला जर कुलदीपक किंवा राजाला जर कुळ चालवणारा जर कोणी संतान प्राप्त झाली नाही तर त्याचा मान नष्ट होतो. आणि त्याच पद्धतीने तर बरेच काही चाणक्य पंडित सांगतात, मानमच प्रत्येक कसं तो नम्र बनतो व्यक्ती. जसा कुणी मानी व्यक्ती आहे, अहंकारी व्यक्ती आहे, तो अहंकारी व्यक्ती जर त्याला कुणी चिडवलं किंवा त्याच्या अहंकाराला ठेच पोचवली तर तो नम्र बनतो, आणि ती नम्रता त्याच्यासाठी शत्रू आहे. आता या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा अहंकार इतका टोकाला पोचलेला होता. स्वर्गादी देवता, चंद्र, वरुण, इंद्र, साक्षात ब्रह्माजींचे साक्षात भक्त, कुणीच ह्याला न घाबरणारे. आणि याचा 5 वर्षाचा एक साधा मुलगा, किती 5 वर्षाचा, त्याच्या शरीरामध्ये सुद्धा शक्ती नाही, तो घाबरत नाही. त्यावेळी त्याचा मान जो होता, अहंकार, तो अहंकार आता नष्ट होऊ लागलेला आहे, आणि त्यामुळे तो भीतीनं घाबरू लागलेला आहे. आणि माझ्या दुर्वर्तनाचे आणि आपल्या स्वामींशी अर्थात विष्णूशी असणारा संबंध याला विस्मरण होत नाही. न विस्मृती मेनार्थ शुन शेप इव प्रभू. याचे प्रभू जे आहेत स्वामी नारायण, त्याला मी इतका दंडित केला, इतकी मी क्रूरता वापरली, इतकं मी दुर्वर्तन केलं. त्याला कळालं की मी दुर्वर्तन करतोय, कारण स्वतःच बाळ आहे. स्वतःच्या बाळाला कितीही जरी कसाही असो तरी तो आई वडिलांचा लाडकाच असतो. आणि उलट जो बालक किंवा जे बाळ जे चांगलं नाही आहे किंवा ज्याची बुद्धी चालत नाही किंवा परीक्षेमध्ये शिकत नाही, ज्याला बोलता येत नाही किंवा खाता येत नाही किंवा अपंग आहे, त्याच्याविषयी तर स्वाभाविक अधिक प्रेम वाढते. कारण बाकीचे तर सगळे वेल सेटल्ड आहेत, पैसेवाले आहेत, हा बिचारा गरीब आहे, त्याला काहीच येत नाही, खाता येत नाही, संसार, त्याच्याप्रती तर जास्त प्रेम असतं. आणि हा सगळ्यात लहान बालक असून सुद्धा 5 वर्षाचा स्वतः वडील त्याला मारण्याची तयारी करू लागलेले आहेत. आणि त्यामुळे हिरण्यकश्यपूला माहित आहे की मी दुर्वर्तन करू लागलेलो आहे. माझ्या दुर्वर्तनानं सुद्धा त्यांनी भगवंतांचं विस्मरण केलेलं नाही, त्याला विस्मरण होत नाही. अप्रमेयादानुभावो यमकृत शिद्भयो मर नूनमेत विरोधेन मृत्युर्मे भवितानवाह. या बालकाचे सामर्थ्य अमर्याद आहे, कारण त्याला माझ्या नानाविध शिक्षांचे किंचितही भय वाटत नाही. तो अमर असल्यासारखाच वाटतो, म्हणून मी त्याच्याशी शत्रुत्व केलेले असल्यामुळे माझा मृत्यू होईल, अन्यथा असे घडणारही नाही. भीती जो स्वतः अमरत्वाचं वरदान प्राप्त केलेलं होतं ब्रह्माजींकडून, 60,000 वर्ष मंदार पर्वतावरती तपस्या केली. किती? 60,000. 60 मिनिटं नाही, 60 मिनिटं कथेमध्ये ताट बसणं म्हणजे कठीण आहे. 2 वेळा उभा राहावं लागतं, 3 वेळा झोपावं लागतं, खाली बसलेल्या खुर्चीवर बसावं लागतं. 60 मिनिटामध्ये तर 60,000 वर्षांची कठोर तपस्या. पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावरती, एकच पाय डाव्या पायाच्या अंगठ्यावरती, आणि दोन्ही हात वर, किती बॅलन्स. आणि 60,000 वर्ष. आणि अशी तपस्या की तपस्या करता करता संपूर्ण शरीर किड्यांनी मुंग्यांनी खाऊन टाकलं, शरीर सुद्धा नष्ट झालं. फक्त हाडांचा सांगाडा आणि मुंग्यांनी वारूळ तयार केलं. खाऊन 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 तिथं काय झालं, तिथं वारूळ तयार केलं, त्यांचं घर. आणि जेव्हा संसारामध्ये या त्रिभुवनामध्ये त्याच्या तपस्येने इतकी गरमी वाढू लागली, तप्त वाढू लागली, त्या वारुळातून अग्नी प्रज्वलित होऊ लागली, तप्त.
आणि त्यावेळी सर्वीकडे ज्यावेळी हलाहल म्हणजे अगदी कष्ट झालं, पूर्णपणे हाहाकार माजला, त्यावेळी देवी देवता ब्रह्माजींजवळ गेले, म्हणले तुमचा भक्त बोलवायला जावा, लवकर भेटा. तो जर जिवंत राहा तर आम्ही जिवंत राहणं कठीण झालंय, जाऊन भेटा लवकर. कधी कधी शरीरामध्ये रोग होतो, शुगर स्पेशली, शरीरामध्ये जेव्हा रोग होतो आणि रोग झाल्यानंतर त्याला जर काही दुखापत झाली तर त्या शरीराची ते इंद्रिय, हात किंवा बोट कापल्याशिवाय डॉक्टर सांगतात, जर नाही कापलं तर ते पूर्ण त्याचा विष बाधा होईल शरीरामध्ये. मग ते कापावं लागतं. आवड असली तरी कापावं लागतं. म्हणू शकत नाही, नाही नाही मी कसं खाणार, माझा अंगठा पाहिजे, मला अंगठ्याशिवाय मी कसा राहणार. नाही, जेव्हा रोग वाढला जातो तो अंगठा कापलाच जातो. त्याच पद्धतीनं पुढे सांगितलेलं आहे, जर एका कुटुंबामध्ये एक व्यक्तीमुळे जर कुटुंबाला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला मारणं परवानगी दिलेली आहे, त्या व्यक्तीची हत्या करू शकतो. जर एका व्यक्तीमुळे कुटुंबाला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीची हत्या करण्याची परवानगी दिलेली आहे. जर एका गावाला एका कुटुंबामुळे त्रास होत असेल तर त्या कुटुंबाला दंड देण्याची परवानगी दिलेली आहे. आणि एका देशाला जर एका गावामुळे त्रास होत असेल तर ते गाव पूर्णपणे नष्ट करण्याची परवानगी दिलेली आहे. किती शास्त्र कठोर आहेत. आणि यालाच आतताईनं असं म्हटलेलं आहे, जे भगवंत म्हणतात ना भगवद्गीतेमध्ये, 6 प्रकारचे आतताई. आतताईनं, हे आतताईत त्यांना अर्जुना मारणं आवश्यक आहे. जो दुसऱ्यांची जमीन हडपतो, दुसऱ्यांची पत्नी हडपतो, दुसऱ्यांचं धन हडपतो, दुसऱ्यांच्या घरामध्ये आग लावतो, हे सगळे आतताईचे प्रकार आहेत. आणि त्यांना दंड देणं हे कर्तव्य आहे. तर या ठिकाणी तर हाडांचा सांगाडा पूर्णपणे, मुंग्यांचं वारूळ, ओम ब्रह्मणे नमः आवाज फक्त येऊ लागलेला आहे. आणि ब्रह्माजी आले आपल्या हंस वाहनावरती बसून, आणि आवाज तर येते, माझा भक्त तर कोणी दिसत नाही, वारुळातून आवाज येते. मग ते वारूळ जेव्हा त्यांनी आपल्या शक्तीनं सरकवलं, हाडांचा सांगाडाच होता. आता हाडाच्या सांगाड्यावरती काय बोलणार, म्हणून त्याने आणलेलं कमंडलूमधून जे पवित्र जल शिंपडल्यानंतर त्यांना नवयौवन, एक शक्तिशाली शरीर प्राप्त झालं. आणि ते शक्तिशाली शरीर प्राप्त झाल्यानंतर तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून वरदान मागण्याचा त्यांनी प्रयत्न प्रारंभ केला. या ठिकाणी प्रभुपादांनी किती सुंदर चित्र तयार केलेलं आहे आपल्या शिष्यांना सांगून. अर्धा सांगाडा आहे, अर्ध शरीर प्राप्त झालेलं आहे. ब्रह्माजी हंस वाहनावरती बसून त्याच्यावरती पवित्र जल शिंपडल्यानंतर त्याला नवीन शरीर प्राप्त होऊ लागलेलं आहे. आणि त्याच्या तपस्येतून अग्नी प्रज्वलित होऊ लागलेला आहे ब्रह्मांडामध्ये. त्या अग्नीला थांबवण्यासाठी ब्रह्माजींना प्रकट व्हावं लागलं, नाही तर ब्रह्माजीने यायची काय आवश्यकता नव्हती. आणि 60,000 वर्षांची कठोर तपस्या. त्याने म्हटलं, ब्रह्माजी म्हणाले, तुझी अशी तपस्या साक्षात अद्भुतपूर्व तपस्या. साधारण मनुष्य तर काय, असुर तर प्रश्नच नाही, साधारण मनुष्य, मोठे मोठे ऋषी मुनी, देवी देवता सुद्धा अशी तपस्या करू शकत नाहीत, तर तुझी तपस्या एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी, प्रश्नच नाही तुझी तपस्या बघून. जशी कुंती महाराणी प्रार्थना करते ना, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्ति योग विधानार्थ कथम पश्येमहि स्त्रियः. तथा परमहंसानां, हे भगवंता मोठे मोठे परमहंस, परमहंस म्हणजे ज्या संसारामध्ये काहीही त्यांचा लवलेश राहिलेला नाही. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां, मोठे मोठे मुनी ज्यांचं हृदय शुद्ध झालेलं आहे, अमल आत्मा, ज्यांच्या आत्म्यामध्ये काहीही मल राहिलेला नाही. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्ती योग विधानार्थ, ते मोठमोठे ऋषी मुनी आपली भक्ती समजू शकले नाही. मी तर एक सर्वसाधारण स्त्री आहे, मी काय समजणार आहे भक्ती. आता प्रल्हाद यांची भक्ती पाहून किंवा यांची तपस्या पाहून ब्रह्माजी इतके आनंदित झाले, इतके प्रसन्न झाले. जय हो जय हो जय हो, वरदान माग. वरदान मागण्यासाठी जेव्हा सांगितलं
त्यावेळी म्हटले मला अमर बनवा. ब्रह्माजी म्हटले बा मीच अमर नाही, तुला काय अमर बनवू. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. ब्रह्माच्या लोकांपासून सर्वसाधारण एका किड्यापर्यंत देखील प्रत्येकाला जन्म मृत्यूचं चक्र आहे. म्हटले मी मुक्त नाही, तुला कसं मुक्त करू शकतो. म्हटले ठीक आहे, तुम्ही मुक्त नाही तर मी जे सांगतो मला तथास्तु म्हणत जाऊ बस. त्यांनी बुद्धीचा उपयोग केला आपल्या. त्याला वाटलं मी लय हुशार आहे, फार हुशार आहे. त्याला वाटलं, त्याला हे माहित नव्हतं की बुद्धी देणारे ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती. ते सर्वांना बुद्धी देणारे भगवंत आहेत आणि ते बुद्धी देणारे भगवंत जेव्हा कुणाची बुद्धी थांबवायचं म्हटलं तर काय बघा, आपली बुद्धी चालतच नाही संसारामध्ये. प्रत्येकाच्या बुद्धीचा लेवल वेगळा वेगळा आहे आणि जशी भगवंतांची भक्ती वाढत जाते तशी त्याची बुद्धी अजून चाणक्ष होत जाते. कारण भगवंत त्याला बुद्धी देत जातात त्यांच्या जवळ जाण्यासाठी. आपल्याला स्वतःच म्हणून म्हटलेलं आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःच्या बुद्धीवरून त्याला कळू शकते की मी किती माझी भक्ती व्यवस्थित चाललेली आहे. कधी कधी आपल्या समोर काही घडलेलं असतं, आपल्याला कळत सुद्धा नाही काय घडलं. आपल्याला कधी त्याचं दुःख वाटत नाही, कधी त्याची चिंता वाटत नाही, कधी भगवंतांची इतकी शक्ती नष्ट होते आपल्याला काहीच वाटत नाही. कधी कधी मी बघत असतो कित्येक लोक येतात मंदिरामध्ये दुपारच्या वेळी दर्शनासाठी वगैरे, सगळे पंखे चालू ठेवणार, बसणार, 10 मिनिटं 15 मिनिटं निघून जाणार. त्यांना काहीच चिंता नाही. मंदिर आहे किंवा भगवंतांची शक्ती आहे, पण भक्तामध्ये त्याचं चिंतन आहे की ही भगवंतांची संपत्ती आहे. पाणी असो, विद्युत शक्ती असो, ती विकसितशील बुद्धी, त्यालाच म्हटलेलं आहे ददामी बुद्धी योगम तम. भगवंत बुद्धी ही नाही देत की त्याला आकाशामध्ये उडायला येतं आणि उडता उडता तो वैकुंठात जातो, असं कधी होत नाही. सगळ्यांना वाटते की बुद्धी म्हणजे भगवंत काहीतरी विशेष काहीतरी देत असतील. भगवंत संसारामध्ये कशा पद्धतीनं राहावं आणि संसारामध्ये राहते वेळी सुद्धा एका कमळाच्या पानावरती पाणी जसं टिकत नाही तसं संसारामध्ये आपण न टिकता भगवंतांच्या धामात जावं, हे कला शिकवतात. त्याला म्हणतात ददामी बुद्धी योगम तम. या संसारामध्ये राहण्याची कला असून नसल्याप्रमाणे. आणि आता प्रसन्न झाले म्हटले वरदान मागा, तर त्यांनी जितकी आपली बुद्धी होती त्या बुद्धीचा उपयोग करून त्यांनी वरदान मागितलं. सकाळी नाही, रात्री नाही, दिवसा नाही, रात्री नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, अस्त्र-शस्त्र तर प्रश्नच नाही. मनुष्याचं तर त्याने नावच नाही घेतलं. त्याला माहित होतं मनुष्य सटरपटर मनुष्य तर मला मारूच शकणार नाही. इतकी बुद्धी चालवली. म्हटले ब्रह्माजी तुमच्या या सृष्टीमध्ये 84 लाख योनीचे बनवलेले आहेत, त्याच्यातील कुणीही मला मारू शकणार नाही, असा वरदान द्या. तथास्तु. म्हटले तुम्ही जे तयार केलेली कालगणना आहे 12 महिने, त्याच्यामध्ये सुद्धा मला कोणी मारू शकणार नाही. तथास्तु. ते सांगत गेले तथास्तु तथास्तु. म्हणून भगवंतांना एवढं सगळं लक्षात ठेवून 84 लाख योनीमध्ये नरसिंह रूप नाहीये, मत्स्यावतार आहे, मासा आहे, परशुराम ब्राह्मण आहे, प्रभू रामचंद्र एक मनुष्य रूपात आलेले आहेत, पण नरसिंह रूप हे 84 लाख योनीमध्ये नाही. आणि 12 महिनेमध्ये सुद्धा नाही मरणारा आशीर्वाद मागितला आणि म्हणून 13वा पुरुषोत्तम अधिक मास प्रारंभ करावा लागला. 13वा महिना भगवंतांना बुद्धी चालव म्हणलं, तेव्हा 12 नाही तर 13वा महिना कसं. तर ही गणना जी आहे चंद्र आणि सूर्य पासून जी गणना होते, एक कॅलेंडर सूर्याच्या गतीवर चालतं, एक कॅलेंडर चंद्र गतीनं चालतं. तर सूर्याच्या गतीनं कॅलेंडर जे चालतं त्याच्यामध्ये 365 दिवस होतं आणि चंद्र गणनेनं चालणारं कॅलेंडर 344 345 दिवस चालतं. तर प्रत्येक वर्षी 11 दिवस 10 दिवस जो डिफरन्स आहे तो 3 वर्षांनी 30 दिवसाचा डिफरन्स भरून काढण्यासाठी मग अधिक मास तयार झाला. दररोज चंद्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून 13 अक्षांश किंवा 13 डिग्रीनी कमी 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 होत जातो. भागवतामध्ये सगळं वर्णन आहे. भागवतचा 5वा स्कंद जर कधी उघडला तर आपल्याला कळेल. सूर्याची गणना, चंद्र गणना, गंगेचं अवतरण,
भूगोल आणि खगोल. किती? 13 डिग्रीने. आणि 13 डिग्रीने कमी होत 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 तो पूर्ण चंद्र जो 100 डिग्री आहे तो कमी 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 होत अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे अदृश्य होऊन जातो. नष्ट होत नाही, अदृश्य होतो. किती डिग्री? 13 डिग्री. हे पूर्णपणे खगोलचं वर्णन भागवतच्या 5व्या स्कंदात वर्णन करण्यात आलेलं आहे. तर आता वरदान तर इतके सगळे वरदान मागितले ब्रह्माजीने. तथास्तु तथास्तु म्हटलं. आणि तर सगळ्यांना तथास्तु वाटल्यानंतर त्याला वाटलं तर मी अमरच झालो. बस डायरेक्ट अमर नाही तर इनडायरेक्ट अमर तर झालोच. जसं कधी कधी ट्रेनचं तिकीट भेटत नाही. ट्रेनचं तिकीट न भेटल्यामुळे काय मग लोक काय करतात, लवकर स्टेशनवर जाऊन जनरल डब्यामध्ये पहिलाच जागा धरून धरून बसतात. त्यांना वाटतं माझी सीट भेटली. कारण त्यांना माहित नाही त्या ट्रेनमध्ये त्या डब्यात कुणाचीही कन्फर्म सीट नाही आहे. कोणी आलं की त्याला उठावं लागतं, उभं राहावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. पण त्याला वाटतं आता मी गाडीत बसलो, मी दिल्लीला पोचणार. पण काय गॅरंटी नाही. कुणी जर धक्काबुक्की करून जर ढकललं खाली पडला तर काय करणार. बिहारमध्ये अशी परिस्थिती आहे, जेव्हा टीटी तिकीट चेक करायला जातो आणि असे गुंड त्या टीटीलाच ट्रेनमधून धक्का मारून बाहेर टाकतात. तर टीटीला बाहेर काढणारे लोक आहेत. तिथं आपण जनरल डब्यात आपण आपल्याला वाटत असेल मी अमर झालो, आता मी बसलो. नाही, जोपर्यंत रिझर्व्ह तिकीट आपल्याकडे नाही आहे तोपर्यंत शाश्वती नाही. आता ह्याला वाटलं मी असे वरदान मागितले, मी आता अमरच झालो. बस डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट. असं नाही मी असं खाल्लं. त्याला वाटलं आता मी ब्रह्माजींना सुद्धा पागल बनवलं. पण भगवंतांना कधीही आपण पागल बनवू शकत नाही. अप्रमेयादानुभवो हा श्लोक झाला. पुढचा इति तच्चिंतया किंचित माला न श्रियमोधस मुखम षण्डामर्कवौशनसो विभक्ती इति होचतु. अशा प्रकारच्या चिंतेमुळे दैत्यराज हिरण्यकश्यपू खिन्न आणि निस्तेज झाला. खिन्न म्हणजे दुखी, निस्तेज म्हणजे त्याचा चेहरा पडला. एकदम निस्तेज, चेहऱ्यावरचं तेज नष्ट झालं आणि मान खाली घालून शांत बसला. त्यावेळी शुक्राचार्याचे षंड आणि अमर्क हे 2 पुत्र एकांतात त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाले, जितं त्वयेकेन जगत्त्रयं ब्रुवोर विजुम्भ्रबण्णस्त्र समस्तधीष्णपं न तस्य चिन्तं तव नाथ चक्ष्वहे न वै शिशूनां गुणदोषयोपदम्. हे नाथ, तुम्ही आपल्या केवळ भुवया उंचावता तेव्हा सर्व ग्रहांचे लोकपाल अत्यंत भयभीत होतात. तुम्ही कोणाच्याही मदतीविना त्रैलोक्यावर विजय मिळवले आहे. म्हणून तुम्ही खिन्न आणि चिंताग्रस्त व्हावे असे कोणतेही कारण नाही, आम्हाला आढळत नाही. प्रल्हादाविषयी सांगायचे तर तो एक बालिश मुलगा आहे आणि तो काही चिंतेचे कारण होऊ शकत नाही. शेवटी त्याच्या गुणदोषांचं काहीच महत्व नाही. याला म्हटलेलं आहे वाईट संगती. जर त्यावेळी हिरण्यकश्यपू शांत बसलेला होता, त्याला कळालं प्रल्हादाची जी आध्यात्मिक शक्ती आहे, त्याची विष्णूची भक्ती त्याला प्रत्येक वेळी रक्षण करत आहे. मी त्याचं काहीही बिघाडू शकत नाही. आणि मान खाली घालून बसला म्हणजे तो हरलेला होता. त्याने हार स्वीकारली. आणि त्यावेळी जर त्याला चांगली संगत भेटली असती, म्हटले ठीक आहे महाराज, आता तुम्ही हरलेले आहे, नारायणाची भक्ती करा, नारायणाला प्रणाम करा, तुम्ही नारायणाची शरणागती घ्या, झालं असतं. पण त्याला सांगितलं काय तुम्ही असं साधारण नाही. तुम्ही भौतिक जगात असंच होतं, जे लोक पाप करतात त्यांना पाप करण्यासाठी प्रवृत्त करणारे अधिक असतात. तथाकथित त्यांचे गुरुजन, सो कॉल्ड गुरु, सो कॉल्ड मित्र, व्यसन असेच नाही लागत. व्यसन लावणारे त्यांचे सो कॉल्ड असतातच, प्रिय. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही साक्षात फक्त भुया उचलल्या तर साक्षात स्वर्गादी देव घाबरून गेले. त्रिभुवन तुम्ही एकट्याने जिंकलेला आहे, कुणाची मदत नाही लागली तुम्हाला. त्रिभुवन म्हणजे पृथ्वी, स्वर्ग, सगळंच हे 3 लोक
अतल वितल तलातल रसातल महातल पाताल हे सगळे, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर भुवरलोक, जनलोक, तपलोक, सतलोक, महरलोक, स्वर्ग, सगळे तुम्ही त्रिभुवन घेतलेलं आहे. पृथ्वी वरचे 7, खालचे 7. त्रिभुवनावरती तुम्ही एकट्यांनी कुणाचीही मदत न घेता विजय प्राप्त केला, आणि तुम्ही आज शांत बसले. म्हणले शोभत नाही तुम्हाला, हे तुम्हाला शोभणारं नाहीये. आणि हा तर म्हणले बालिश आहे. बालिश म्हणजे ज्याची बुद्धी नष्ट झालेली आहे. बालिश बुद्धी म्हणजे त्यांना काही कळतच नाही. कधी कधी लहान मुलं शौचक्रिया करते वेळी खात असतात, संडास करता करता खात बसलेले असतात. त्यांना काहीच कळत नाही आपण कुठं आहे काय. त्यांना वाटतं सगळंच खायसाठी दिलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे बालिश बुद्धी, म्हणजे जी बुद्धी न काम करणारी किंवा बुद्धी नष्ट झालेली आहे. इमं तु पाशैर्वरुणस्य बुद्ध्वा निदेहि पीतो न पलायते यथा बुद्धिं शपुंसो ववसार्य सेवया यावद् गुरुर्भार्गव आगमिष्यति. गुरुवर्य शुक्राचार्य परत येत नाहीत तोपर्यंत हा बालक भयभीत होऊन पळून जाऊ नये, यासाठी तुम्ही याला वरुण पाशाने बांधून ठेवावे. शेवटी तो वयात आल्यानंतर आणि आमचे उपदेश आत्मसात केल्यानंतर अथवा आमच्या गुरूंची सेवा केल्यानंतर त्याच्या बुद्धीचे खचितच परिवर्तन होईल, म्हणून तुम्ही मुळीच चिंता करू नका. बघा, आमच्यापेक्षा मोठे आमचे वडील महागुरु आहेत, गुरूंचे महागुरु. आता भगवंत सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये असो किंवा शास्त्रांच्या आधारे हे शिकवत असत. जशी आपली संगती आहे त्या संगतीपासून जर चांगल्या संगतीमध्ये आपण येण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या वाईट संगतीचा प्रमाण वाढत 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 इतका वाढत जातो की पूर्णपणे त्या व्यक्तीला नष्ट करून टाकतो. कधी कधी आपल्या भक्तांना आपल्या साधनेवरती इतका अहंकार, इतका घमंड, इतकी त्याच्यावरती त्यांना वाटतं की साधना मी कुणीच करू शकत नाही. पण ती साधनाच त्या व्यक्तीला नष्ट करण्यासाठी बाधा तयार होते जर त्याची मनोवृत्ती व्यवस्थित नसेल तर. आणि म्हणून उपदेशामृतच्या सुरुवातीला श्रील प्रभुपाद लिहितात, साधकाची प्रगती त्याच्या मनोवृत्तीवर निर्भर करते. द ॲडव्हान्समेंट इन कृष्ण कॉन्शियसनेस डिपेंड्स ऑन द ॲटिट्यूड ऑफ अ डिवोटी. त्याचं ॲटिट्यूड काय, ॲटिट्यूड फार महत्वाचं आहे. जसं या कलियुगाच्या सगळ्यात मोठा जो बाण आहे तो अहंकार आहे सगळ्याचा. मग तो साधनेचा असो, खाण्याचा असो, झोपण्याचा असो. माझ्यासारखं कुकिंग कुणीच करत नाही, माझ्यासारखं कुणीच खाऊ शकत नाही. प्रत्येकाचा द बेगर इज, त्याची जी पेनी आहे, प्राऊड ऑफ हिज पेनी. त्या बेगरकडे काय एक पैसा आहे, त्याला सुद्धा त्या एक पैशाचा अहंकार आहे. बेगर इज प्राऊड ऑफ पेनी. तर त्या अहंकारामुळे जर त्याची चेतना व्यवस्थित नसेल तर, जसे एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण इतका पटाईत होता त्याची गायत्री आणि साधना करण्यासाठी, आणि दररोज न चुकता अगदी ब्रह्ममुहूर्त, मध्यान्ह आणि अपराह्न. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 24 मिनिटं अगोदर, 24 मिनिटं नंतर. मध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ 48 मिनिटाची, सूर्यास्ताच्या अगोदर 24 मिनिटं आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 24 मिनिटं गायत्रीची वेळ आहे. तर त्या वेळेमध्ये तो गायत्री करण्यात इतका पटू होता, कधीच त्याची गायत्री चुकली नसल्यामुळे तो अहंकारानं दंभ असायचा. माझ्यासारखा कुणीच नाही ब्राह्मण, मीच एक. एक दिवस दुपारी कार्यक्रम झाला, जसं एकादशी आज आहे, दुपारी उपवास, दुपारपर्यंत उपवास झाला. दुपारी ब्राह्मण भोजन प्रिय आरामात प्रसाद घेतला आणि झोपला. झोपल्यानंतर त्याला जागच आली नाही. गायत्रीची वेळ निघून चालू लागली. संध्याकाळची जी वेळ होती 48 मिनिटाची ती वेळ निघून जाऊ लागली. वेळ निघून जायली तरी सुद्धा उठायला तयार नाही. एक व्यक्ती आला आणि त्याला उठवलं. म्हटले उठा उठा. म्हटले काय झालं? म्हटले गायत्रीची वेळ निघून गेली, उठा लवकर गायत्री करा. म्हटलं अरे खरोखर. लगेच आंघोळ केली, गायत्री केली. गायत्री झाल्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं, महाराज आपण कोण आणि तुम्हाला कसं कळालं की माझी गायत्री झाली नाही? त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी साक्षात कली आहे. आणि कली
मी तुम्हाला म्हणजे कली असून तुम्ही मला साधनेसाठी उठव, म्हणजे साधनेसाठी नाही. जर तुझी आता गायत्री चुकली असती, वेळ चुकली असती, तर तू नम्र झाला असता. आणि तू नम्र होऊ नये, अहंकारीच राहावा म्हणून मी तुला उठवलं. अहंकार तुझा जपून ठेवण्यासाठी. मग माझा प्रभाव कसा चालणार कलीचा? जो अहंकार नष्ट झाला तर मग तो व्यक्ती नम्र होणार, नम्र झाला तर तो भगवंतांचा प्रिय होणार, कलीचा प्रिय होणार नाही. विद्या विनयेन शोभते. ज्याच्याजवळ जेवढी विद्या आहे तो व्यक्ती नम्र झाल्यानंतर, आणि ती पण जेन्युइन नम्रता, स्वाभाविक प्रामाणिक नम्रता, दिखावा नम्रता नाही. आणि म्हणून त्याला कलीने उठवलं. तर या ठिकाणी त्यांनी सांगतायत की माझे वडील आल्यानंतर ते तुम्हाला निश्चितच त्या बाळाला केंद्रात आणतील आणि त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काहीही कारण नाही. तर आपल्याला महत्वाचं आहे बघा, भगवंत ज्यावेळी प्रकट होतात काहीतरी विशिष्ट उद्देश घेऊनच प्रकट होतात. जसं मी म्हणालो, श्रील प्रभुपादांनी आपल्याला भगवंतांची आरती जी सुरुवातीला आपण ऐकलं 3 वेळा सांगितली किंवा 3 वेळा आपण गातो नरसिंह आरती. इतके सगळे अवतार असून परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात अनंत भगवंतांनी अनंत अवतार घेतले तरी सुद्धा नरसिंह भगवंतांचंच का? कारण जे भगवंत 3 मुख्य कारणाने अवतरित होतात. भक्तांची रक्षा करणं, दुष्टांचा संहार करणं आणि धर्माची पुनःस्थापना करणं. हे 3 कारण प्रत्येक अवतारामध्ये आहेत. प्रत्येक अवतारामध्ये ही जी नॅचरल किंवा जनरल कारण आहेत, 3 कारण प्रत्येक अवतारामध्ये. मग तो राम अवतार असो, नरसिंह असो, वामन असो, कुठलाही अवतार. 3 कोणते कोणते? भक्तांचं रक्षण, असुरांचा वध आणि धर्माची पुनर्स्थापना. पण काही अवतार जे आहेत त्या अवतारामध्ये विशिष्ट त्यांचा एक भाव असतो, मूड किंवा त्यांची भावना. जसं प्रभू रामचंद्र अवतरित झाले त्यावेळी त्यांचा भाव जो होता आयडियल ह्युमन बीइंग, म्हणजे एक प्रामाणिक मनुष्य किंवा मर्यादा पुरुषोत्तम ते झाले. एक आदर्श पुरुष कसा असावा त्यांनी ही भावनेनं आपल्याला शिकवलं, आदर्श प्रस्तुत केला. ज्या भगवान श्रीकृष्ण आले त्यांनी सगळं केलं, भक्तांचं रक्षण, त्यानंतर असुरांचा वध, धर्माची स्थापना. पण त्यांची भावना काय होती? लीला पुरुषोत्तम. पहिला मर्यादा पुरुषोत्तम, लीला पुरुषोत्तम, रसराज श्रीकृष्ण आपल्या भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी. आणि त्याच पद्धतीनं नरसिंह भगवंत जे अवतरित झाले त्यांचा मुख्य उद्देश आहे प्रोटेक्शन, आपल्या भक्तांचं रक्षण करणं. आपण जे भगवंतांचं दर्शन घेतो, फाडणं वगैरे जे आहे, हिरण्यकश्यपूच्या आतड्या काढणं, त्यांना मारणं, त्यांची हत्या करणं, तो भाव महत्वाचा नाही आपल्यासाठी. आपला भाव आहे भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी जे प्रकट होतात, द प्रोटेक्टर ऑफ द डिव्होटीज, त्या भावनेसाठी. जेव्हा श्रील प्रभुपाद यांनी प्रचार प्रसार प्रारंभ केला, सुरुवातीच्या काळात फार कष्ट यायचे प्रभुपादांना. एक वेळी तर अमेरिकेमध्ये बॉम्बस्फोट झाला आपल्या मंदिरात, आणि त्यावेळी मग प्रभुपादांनी सांगितलं की आपल्याला भक्तांचे रक्षक जे आहेत त्या भगवंत नरसिंह भगवंतांना आपण आमंत्रित करून त्यांची प्रार्थना, त्यांची आरती करणं आवश्यक आहे. आणि मग तेव्हापासून नरसिंह आरती आपल्या मंदिरामध्ये प्रारंभ झाली. आणि प्रत्येक वेळी आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. तर हे भगवंत, हे नरसिंह भगवंत जे आपल्याला दिसतायत फाडणारे, किंवा एक विचित्र असं भगवंतांचं स्वरूप, भयावह स्वरूप आहे, तरी सुद्धा विष्णू पुराण वर्णन करतं, वागीशा यस्य वदने लक्ष्मीर यस्य च वक्षसी यस्यास्ते हृदयम संवित्तम नरसिंहम अहम भजे. हे नरसिंह भगवंतांचं प्रणाम मंत्र असल्याप्रमाणे नरसिंह भगवंतांचं प्रणाम मंत्र. कृपया माझ्या मागे म्हणा, वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्तास्ते हृदये संवित् तम नरसिंहम अहम भजे.
वागीशा यस्य वदने, म्हणजे ज्यांच्या वाणी जी आहे साक्षात सरस्वती आहे. वागीशा वदने, ज्यांच्या वाणीवरती साक्षात सरस्वती देवी आरूढ झालेली आहे. लक्ष्मीर यस्यच वक्षसी, वक्षस्थलावरती साक्षात लक्ष्मी धारण केलेली आहे. आणि यस्त्यास्ते हृदयम संवित, हृदयामध्ये संवित शक्ती, भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, आल्हादिनी शक्ती, चित शक्ती, संवित शक्ती. संवित शक्ती म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे, ज्ञान देणारी. ज्यांच्या वाणीवरती सरस्वती आहे, छातीवरती लक्ष्मी आहे, ज्यांच्या हृदयामध्ये ज्ञानाची संवित शक्ती आहे, अशा नरसिंह भगवंतांना माझा प्रणाम आहे. हे भगवंत आपले आहेत, मारणारे फाडणारे नाही. ते तर आहेतच भक्ताचं रक्षण करणारे, पण आपल्यासाठी कोण महत्वाचे आहेत? ज्यांच्या वाणीवरती साक्षात सरस्वती, हृदया वक्षस्थलावरती लक्ष्मी आणि हृदयामध्ये चित शक्ती किंवा संवित शक्ती, ज्ञान प्रदान करणारी, अशा भगवंतांना आपल्याला प्रणाम करायचं आहे. अशा भगवंतांची आराधना आपल्याला करायची आहे. ज्यामुळे काय होईल? वाणी ज्यांच्या सरस्वती आहे, ज्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल. लक्ष्मीद्वारे आपल्याला संरक्षण प्राप्त होईल. छाती रक्षणाचं आहे, क्षत्रियाचं रक्षण प्राप्त होईल. आणि संवित शक्तीने पुन्हा ज्ञानाची प्राप्ती होईल भगवंतांच्या प्राप्तीसाठी. विष्णू शस्त्रेषु युष्मासु मयी चासु व्यवस्थित, दैतयास्तेन सत्तेन मा क्रम त्याधुनाधिमे. जे माझे आराध्य विष्णू आहेत, ते विष्णू त्यांच्यासाठी त्यांचे अस्त्रशस्त्र त्यांच्या नखामध्ये लपलेले आहेत. ते विष्णूच आहेत, नारायण आहेत, पण अशा अवतारामध्ये सर्व अस्त्रशस्त्र त्यांच्या हृदयामध्ये, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे भगवंत परमात्मा स्वरूप आहेत, त्यांचे जे अस्त्रशस्त्र नखामध्ये आहेत, नखामध्ये प्रकट झालेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. माक्रमन्या युधानिमे, ते आयुधामध्ये सुद्धा आहेत. साक्षात बहिर नरसिंह हृदये नरसिंह, यतो यतो यामी ततो नरसिंह. सर्वत्र आहेत ते, आत आहेत, बाहेर आहेत, हृदयामध्ये आहेत, समोर प्रकट पण झालेले आहेत. दुर्बुद्धे विनिर्तस्व वैरपक्षस्तवादत, अभयम ते प्रयशामी माती मूढ मतिर्भव. तर हिरण्यकश्यप म्हणतायत, हे दुर्बुद्धी, माझा वैरी पक्ष सोडून दे. हे दुर्बुद्धी म्हणजे मूर्ख माणसा, तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. वैरी पक्षस्थ वादतः, अपोजिशन पार्टीवाला आहे विष्णू, सोडून दे त्याला. वैरी पक्ष, अपोजिशन पार्टी. अभयम ते प्रयच्छामी, जर तू त्याला सोडून दिलं तर मी तुला काय देईन? अभय प्रदान करेन, तुला भीतीपासून मुक्त करेन. मती मूढ मतिर्भव, हे मती मूढ मूर्खा, सोड त्या विष्णूला आणि काय कर? माझी शरणागती घे, मी तुला अभय प्रदान करतो. वा किती मूर्खता आहे. जो व्यक्ती साक्षात अभय देणाऱ्यांकडे चाललेला आहे, त्यांना म्हणते त्यांच्याकडे जाऊ नको, माझ्याकडे ये. जसे आजकालचे तथाकथित माता पिता, जर कोणी भगवंतांकडे जात असेल, काय गरज आहे मंदिरात जायची? काय मंदिरात जायचं नाही, काय आवश्यकता नाही. पिक्चरला गेलं, चांगला आहे, माझा मुलगा ॲडव्हान्स. पबमध्ये दारू पीत बसला नाही, माझा मुलगा ॲडव्हान्स होतो. तेच जर मंदिरात गेला नाही, चुकीचं आहे. हेच हिरण्यकश्यपूचे वंशज आहेत सगळे. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की प्रल्हाद महाराजांचे जे जीवन आहे, ते संपूर्ण जीवन आपल्या कष्टमय जीवनातून त्यांनी भगवंतांना फक्त शरणागत, कधीही कुणाचं वाईट चिंतन केलं नाही. कधी म्हटलं नाही हिरण्यकश्यपूने मला एवढा त्रास दिला, हा मरू दे, याचा सत्यानाश होऊ दे, सगळे बोटं तोडली नाही अशी, एवढा त्रास दिला म्हणून. सदैव त्यांनी फक्त भगवंतांची शरणागती. आणि जसं सांगितलं जातं की प्रभुपादांना हा इतका ग्रंथ आणि विशेष करून प्रल्हाद महाराजांचा आवडायचा. वारंवार प्रभुपाद प्रल्हाद महाराजांची कथा याच्यावरती चिंता आणि चर्चा करायची. प्रल्हाद महाराजांसारखंच जीवन श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये सुद्धा किती कष्ट.
सगळ्यात पहिला पत्नीनं सोडून दिलं, सगळे ग्रंथ विकून टाकले चहा पिण्यासाठी. किती कष्ट, इतके कष्टाने लिहिलेले ग्रंथ. आणि अगोदर असं ना, तो व्हॉट्सअप आहे, टायपिंग आहे, सेव्ह करून ठेवलंय, PDF आहे, नाही, हातानेच सगळं. नंतर विदेशात जाण्यासाठी निघाले, तिथं कष्ट. जलदूतमध्ये 2-2 वेळा हार्ट अटॅक आले. कुठं जायचं ते माहीत नाही, कधी कसं जायचं ते माहीत नाही. इतकी मोठी संस्था स्थापन करण्यासाठी जाऊ देवाच्या गाव वितरण केलं, तिथं कष्ट. सगळीकडं कष्टच कष्ट. आणि तरी सुद्धा प्रभुपाद दररोज दुपारी 2 ते 5 3 तास टॉमकिन्स स्क्वेअर पार्कमध्ये बसून कीर्तन करायचे आणि नरसिंह भगवंतांना प्रार्थना करायची, या सर्व भक्तांचं, या सर्व बद्ध जीवांचं रक्षण करा. 3 तास दररोज. चैतन्य महाप्रभू ज्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये राहायचे, दररोज तोटा गोपीनाथमध्ये गदाधर पंडितांजवळ जायचे आणि गदाधर पंडित आणि चैतन्य महाप्रभू दररोज 3 तास भागवत ऐकायचे आणि प्रल्हाद महाराजांची कथा, हीच कथा दररोज 3 तास. 3 तास स्टँडर्ड आहे. चैतन्य महाप्रभूंनी 3 तास कथा, मग प्रभुपादांनी 3 तास कीर्तन, आपल्याला 3 तास कथा करायला पाहिजे कमीत कमी. तर 3 तास दररोज कथा. आणि 7व्या स्कंदावरतीच, 7वा स्कंद पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 7वा स्कंद. आता महत्वाचं आहे आपल्या सर्व भक्तांसाठी, चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्ण आहेत आणि गदाधर पंडित श्रीमती राधा राणी आहे. गौर गदाई, गौर गदाधर, राधा आणि कृष्ण आहेत. त्याने 10वा स्कंद आणि रासलीला उघडून नाही बसले. महत्वाचं आहे, राधा कृष्ण असून देखील त्यांनी गोपी गीत किंवा राधे राधे किंवा दशमस्कंद, रासलीला त्याच्यावर चर्चा नाही केली. शेकडो वेळा 7वा स्कंद झाला की पुन्हा 7वा स्कंद, पुन्हा प्रल्हाद महाराजांची कथा. इतकी त्यांची कथा, इतकं प्रेम त्या प्रल्हाद महाराजांच्या कथेवरती. शेकडो वेळा त्यांनी त्या कथेचं चिंतन केलंय, पण कधी 10व्या स्कंदासाठी ते गेले नाही. आणि म्हणून आचार्यगण सांगतात, 10वा स्कंद जर फ्लाईट असेल गोलोकला जाण्याची, 10वा स्कंद ध्यानपूर्वक आहे का, 10वा स्कंद जर गोलोकला जाण्यासाठी विमान असेल, तर 7वा स्कंद त्या विदेशात जाण्यासाठी लागणारा विजा आहे. त्या गोलोकमध्ये जाण्यासाठी लागणारा विजा हा 7वा स्कंद आहे. जो भाव गोपींचा होता तीच भावना प्रल्हाद महाराजांची आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराजांना म्हटलेलं आहे केशवप्रिय, प्रल्हाद केशवप्रिय. जे प्रल्हाद कृष्णाचे प्रिय आहेत किंवा जे प्रल्हादांचे प्रिय कृष्ण आहेत, दोन्ही, प्रल्हादांचे प्रिय कृष्ण आहेत किंवा प्रल्हाद कृष्णाचे प्रिय आहेत. प्रल्हाद केशवप्रिय, अशी प्रल्हाद महाराजांची कथा, जी स्वतः चैतन्य महाप्रभू आणि गदाधर पंडित यांचं दररोज रसास्वादन करत होते. तर अशीच कथा आपण उद्या आणि परवा दोन्ही दिवस चालू ठेवणार आहे. आणि उद्या आपण चर्चा करणार आहोत, इतकं कष्ट झाल्यानंतर आता असहनीय झालं. षंड अमर्क काय करू शकले नाही, शुक्राचार्य काय करू शकले नाही. आता प्रल्हाद महाराजांचा वध करण्यासाठी स्वतः हिरण्यकश्यपूचा क्रोधाचा पारा अनावर झालेला आहे आणि त्यांनी आता आपल्या हातामध्ये शस्त्र धारण केलं, स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी. सरतेचा शेवटीचा पर्याय, त्याविषयी आपण उद्यापासून चर्चा करू. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री प्रल्हाद नरसिंह देव की जय. श्रील प्रभुपाद की जय. एकादशी महोत्सव की जय. फार फार धन्यवाद. एक महत्त्वपूर्ण सूचना, उद्याची कथा विठ्ठल मंदिरात होणार आहे. उद्याची कथा, त्या भक्तांची इच्छा आहे, उद्या रुक्मिणी द्वादशी असल्या कारणानं रुक्मिणी जयंतीचा उत्सव तिथं व्हावा. सकाळी अभिषेक होईल आणि कथा उद्याचा एक दिवस तिथं होईल आणि द्वादशीचा कथेनंतर सर्वांसाठी प्रसाद पण असेल. पण बुधवारी पुन्हा इथं होणार आहे. बुधवारी तिथं होणार नाही सत्संग,
विठ्ठल मंदिरात दर बुधवारी होतो, पण रुक्मिणी द्वादशी असल्यामुळे उद्या तिथं होईल आणि बुधवारी आपल्या पुन्हा राधा दामोदर मंदिरात होईल. गुरुवारी सकाळी 8 वाजता यज्ञ असेल. ज्या भक्तांनी यज्ञासाठी नावं दिलेली नाहीत आपण नावं द्या. आणि शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस IDC कोर्स असेल, इस्कॉन डिसायपल कोर्स. ज्या ज्या भक्तांना हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा कोर्स कंपल्सरी आहे. गुरुतत्व म्हणजे काय, इस्कॉनमध्ये गुरुपादाश्रय म्हणजे काय याविषयी आपण ऐकणार आहोत शुक्रवार आणि शनिवार. तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि कोर्स हा मंदिरातच होईल, राधा दामोदर मंदिरात, सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30, 2 दिवस पूर्ण शाळेप्रमाणे. तर पुन्हा एकदा धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय.